नमस्कार. तर आज सकाळची सुरुवात झाली आहे नाश्त्यापासून. तर नाश्त्याला मी बनवली होती चपाती आणि बटाट्याची भाजी. तशी तर बटाट्याची भाजी बनवली. तर इथं आता आपण भांडी मांडून घ्यायचे. तर रात्रीच घासून घेतली तुम्ही भांडी, आता मांडायची राहिलेत फक्त. आणि याचं खाऊ वाटून घ्यायचं. बारक्या जारमध्ये मी वाटणार आहे, बारीक वाटते एकदम मस्त. खाऊ एवढा त्याचं भाजून ठेवलं होतं. नुसता खाऊ चाळून घ्यायचा तर मस्त असं थोडं. गुड मॉर्निंग. तर आमच्या बायकोनं आज नाश्त्याला काय बनवलं तुम्हाला दाखवतो. आज नाश्ता घरीच करून जायचा आहे. तर ह्यात दिले बटाट्याची उसळ आहे आणि ही चपाती. तर आज घरीच नाश्ता करून जायचं आहे, कारण केसेस कमी असल्यामुळे गव्हर्मेंट हॉस्पिटलला केसेस नसल्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं आहे केसेस करायला. चला बाय बाय. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज. बाय. नाश्ता झाला. मी अंघोळ करतो. ते हॉस्पिटलला घेऊन जायचं कॅन्सल झालं त्यांचं. वेळ होता म्हणजे खाऊन जातो, त्यासाठी जाऊन म्हणलं डब्बा भरून ठेवलेला. मग नाश्ता घेऊन त्यांनी खाल्ला. तिथे पण अंघोळ केली. यश झोपलाय. तर कंटिन्यू करा. दिवसभराचं तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर कंटिन्यू करा. आज मी काय काय करणार आहे. असं करा की करा. जा. तर इथं यशचा खाऊ शिजवून घेतला. आता उठल्यावर खातोय तो. गार होते शिजायला टाकला फोडणी देऊन तसं. दुसरं काय पण चारा करा. यशचं हे खाल्ल्याशिवाय करू शकत नाही. हे लागते असायला एक टाइम खावे ना. तर मग नाश्ता करायला घेतलं चपाती आणि भाजी. बारीक गॅस करून ठेवलं आहे तर खाऊ शिजायला. शिजूपर्यंत नाश्ता करून घेतला. इथं आता यशला खाऊ चारायला आहे. यश उठलाय. थांब ना. मोबाईल कसं रडतोय मोबाईलसाठी. जरा मोबाईल पाहिजे असते. खाऊ चारला आणि इथं बसले भडंग खात. यश बसले इथं. फोन मागतोय कसा तू बोलतोयस. ग बस मग. बोल म्हणता नको म्हणून आणि मोबाईल पाहिजे त्याला कार्टून बघायला. भडंग मस्त असं तिथं सासूबाईंनी बनवून. कुठं बघू निघला केस. Mama. Oh. Oh. 1, 2, Mama. 1. हाँ 1. 1 म्हण की 1. व्हिडिओ नाही काढू देते अजिबात. अंघोळ कलाचं कला अंघोळ. मी कसा दिसतोय मग. मी
छान दिसतोय का? पी दे आता सर कस पी दे सर्वांना. थँक्यू. माझ्यासाठी कमेंट करा. करा. हे आमचे काम असे असतात की ते बी आवरलं तरी नीट सगळं विस्कटून टाकायचं आहे की नाही. बघा असं बसते. चला आता लागूयात स्वयंपाकाला. ए पिलू येणार आहेस का बाहेर? किचन मध्ये येणार आहे? किचन मध्ये येणार आहे का? चला. तुम्हाला स्वयंपाक करू लागतेस? जेवण बनवू लागते? हा काय बनवायचं जेवायला आपण? हा मीठ मीठ बनवायचे. पिते मम्माला. व्हिडिओ बघा म्हणा. आमचा व्हिडिओ बघा. आणि सबस्क्राईब करा. करा. आणि लाईक करायला विसरू नका. विसरू नका. कसा बोलतोय? 11 वाजले. ठरले भेंडी करायचं तर बघूयात. केली तर करूयात. माझी इच्छा नाही आहे भेंडी करायची. उद्या संडे आहे. उद्या संडेला तरकारी टोमॅटोची भाज्या सगळ्या. आणि आमचं बाळ बघा कसं बसतं इथं किचनवर येऊन. हीच तर खासियत आहे बाळाला घर सांभाळायची. मी जे करते ना ते त्याला करायचं असते. बघा स्वयंपाक करताना थोडं सगळं लक्ष देऊन करायला लागते. नको लागते ग बस. नको ना मी करायली ना का? तू कशाला करतेस? मी करते ना. आणि हे मोठा चाकू मला इतकं बोटाला कापलाय नाही तर परवा दिवशी खूप 2-3 दिवस काय करते नाही तर असं केवढं कापलंय बघा. भरपूर येत. आणि काम इकडे असे असते बघा चालू वरी चढून किचनवर. आम्ही नाही हो दमलो. तुम्ही दमलाय. तुम्ही दमलाय. थांब थांब. एक द्यायचे असते. हा एक बिस्किट नाही रे. थांब लागेल. सर हात नको घालू आतमध्ये. सगळ्यांना वाटतं मूल सांभाळत घर हँडल करायचं सोपं काम आहे. सांभाळल्यानंतरच कळतं सोपं आहे का. कोण कोण आपलं बाळ सांभाळून घर हँडल करतं कमेंट करून नक्की सांगा. नको पिलू नको ग बस. तर एवढी भेंडी पास काहीतरी ग्रेव्ही टाईप काहीतरी बनवून. तुम्ही म्हणाल की भेंडी धुतली नाही. मी भेंडी धुवूनच ठेवते फ्रीजमध्ये त्यासाठी धुतली नाही. हे इकडे हा होते रे ग बस. माझा नवरा आठवड्याला असलेलं म्हणतोय कारण बायकोला त्रास नको सोलायला. बोट दुखणी बायकोचे त्यासाठी म्हणून मोठा असं लसूण म्हणते. 2 मिनिटात काम झाली पाहिजे. त्रास नको यासाठी पटपट लसूण सोलून घेते. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये
वेगवेगळे पार्सलचे व्हिडिओज आणि घरातले यशचे पप्पाचे माझे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन होते. तर आता सध्या माझे 120 सबस्क्रायबर झालेले आहेत. व्हिडिओ टाकून सुद्धा सपोर्ट करत नाही आपले प्रयत्न राहू द्यायचे. तर आम्ही खूप सुंदर असा हे लॅम्प हे लाईट लॅम्पचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हिडिओ. गप रे कुठं जायलायस? गप बस इथं. कुठं जायलायस तू? काय चालू करतोयस? काय? भेंडीसाठी एवढा असा लसूण सोलून घेतलाय, आता वाटून घेऊयात. मला काय करून दिलंय काम. काजू काजू करी बनवूयात. करी बनवूयात. तू खाणार आहे? आता कांदा बस नाही टोमॅटो टाकूयात. पिल्लू ग बस सोड. एक टोमॅटो देऊन मिरची नको रे बाबा, तिखट असते मिरची नको, तिखट असते. हात काढ रे पिल्लू, हात काढ. तर एक मिरची घेतल्या. हे पिल्लू तिखट लागते सर. भात आणि खडे मसाले ते टाकून आम्हाला आवडत नाही ते, त्यासाठी मी काय खडे मसाले टाकत नाही. फक्त जिरे, कांदा, टोमॅटो आणि एक मिरची आणि 10-12 काजू एवढं टाकून घेतले. आता त्याला भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं म्हणजे गार झाल्यानंतर वाटायला येते. नंतर मी देवळीला पण फोडणी. आणि बाळ माझं बघ कसं बसले. मम्माचं बाळ आहे का ना? नको तिथे आहे का बस. अर्ध्यातला अर्धा कांदा उरलेला ना, ते आता एकदम बारीक असा कट करून घेऊयात. हो ग मसाला बारीक वाटून घेतलेला आहे. हो नाही झालं रे. हा नाही झालं. नाही झालं. हा एक पी दे. पी दे. तर कांदा कापल्यामुळे डोळ्यातनं पाणी येले. त्याला वाटलं हाताचं लागलं दुखायलंय म्हणून खोकायलाय. माझं लय हुशार आहे. पी दे पिल्लू. मम्माची माया करते. थांब गो खोकाला फोडणी देऊयात मग तुला घेते. मम्माची माया करा. शहाजिरे पण तुम्ही टाकू शकता थोडेसे. सध्या इलायची माझ्या कशी अवेलेबल आहे बघायला हवी आहे. नको वाटतं परंतु करायचं म्हणलं चालू आता रोज आजपासून डेली ब्लॉग टाकायला. तुम्ही सपोर्ट देत असाल तर डेली ब्लॉग टाकते मी पण.
करून सांगा. तुम्हाला डेली ब्लॉग आवडतील का? आमचे लसणाची पेस्ट वाटून घेतली होती ते टाकून घेतलं. थोडीशी हळद, जिरे टाकले, त्यासाठी जिरे पावडर काही टाकायची गरज नाही. माझ्याकडे होती म्हणून मी टाकले. थोडासा गरम मसाला घालायला थोडं मीठ टाकून घेऊया. कोथिंबीर आपण कट करून टाकूयात वरून. आता राहिले चपाती आणि भात बनवायचं. त्याच्यानंतर काय मस्त झालं. चवीला सुद्धा खूप छान झाले. बसलं तुम्ही पण एकदा बनवून बघा. लय भारी होते, लय लागते छान. आपण घेतल्या भेंडी, इकडे मस्त असं ग्रेव्ही झालं. आमचे झालं, तुमचं हा झालं. आता त्याला कपडे बदलू की? कपडे कसे भिजवून ठेवलेत बघा. कपडे काढा, कपडे काढा, कपडे दुसरे घालू. काढ काढ क्या. बचाव. काढ कपडे. अरे अरे त्याचा लास्ट हे दाखव की क्रीम रोल दाखव. क्रीम रोल दाखव. क्रीम रोल दाखव की पिलो. यश माझा काय खाऊन एन्जॉय केले बघा. पाऊस ऍपल खात खात एन्जॉय करायला. इकडे बघ मी पिल छान आहे ऍपल. ही मॉस्किटो जाळी मागवलेली आहे आम्ही. ह्याचाही व्हिडिओ पेंडिंग पडलेला आहे. तर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट बघायला भेटेल. शॉर्ट मिनी ब्लॉग मिनी व्हिडिओ बघायला भेटेल. ह्याचा सुद्धा किती रुपयाला भेटली, काय कशावरनं मागवली, ती सगळे डिटेल्स दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. याच्या भांडी घासून घेतली होती. भांडी घासून यशला खाऊ आता चालून घ्यायचा. आणि ह्यातमध्ये काढून ठेवले ग्रेव्ही. आणि ह्यात भात रात्रीचा होता ते गरम करून ठेवला. कॅट बघा कशी बसला. यशला खाऊ चालून घ्यायचा. खाऊ छान झालत. खाऊ छान झालत. खाल्लेच रे तू. खाऊ काय पाहिजे. मस्त असं भेंडी, कांदा, चपाती, डाळ, राईस जेवण मला पण इथं वाढून घेतले. आणि यशला आता खाऊ चालला. आणि आता बसतो यश मोबाईल बघत. आम्ही जेवूपर्यंत बाहेर पाऊस चालू आहे. वेलकम. रेडी मॉलला जाण्यासाठी. तर यशला मस्त असं स्वेटर घातलंय, मस्त असा ड्रेस घातलाय. चल माझा चॉकलेट बॉय. मम्माचा चॉकलेट बॉय आहे की नाही. पाऊस पडलाय दुपारी मोठा. पॅक केलंय सगळं. सॉक्स, हे स्वेटर घातलंय टोपीचं. बाजार भरायला
कॅमेरा येत नाही माझ्याकडे. वास येत नाही ना. एक घेते का बघा तुमचं पाणी घेऊन जाऊ. पुराय नको अहो एका टायमाला दे की बाबाकडे हे जरा मी बघतो हे 99ला, हे डब्बे 99ला. हो हे डब्बे पण 99ला आहेत बघा. चांगला आहे, क्वालिटी भारी आहे. 99 रुपीजला तो डब्बा बॉटल. घे की 2 डबे घे पुढं जायचं इथं हा तेवढं घे बा घे जरा ते टेस्ट पण सगळं तोंडाला चव होते घे असं इथं पण आहेत का अक्रोड सोडलेलं होईल होय इकडे दाखवा लागेल चल चल मी आहे की बाबा तुला माझी माहिती माझी माया बघत होते येतच आहे ना हा 19 रुपये तेच हो एवढंच त्याला बकेट येते आणि 2 येतात वाटते त्याला. जावा सहलीला जावा तुम्ही. ये अरे बाय घे की जरा या पप्पा बाप तसं बेटा म्हटल्यासारखं पप्पाने केलं बाप पण त्याचं बाय बाय करायचं. किती 150 आहेत का तुमच्याकडे? आमचा महिन्याचा बाजार काय काय घेऊन आलोय बघा. सुजी, त्याच्यासाठी अक्रोड, नाही म्हटलं तर अक्रोड किती रुपयाचा असेल? 435 रुपयाचा अक्रोड आहे. मिठाचा पुडा, रॉक सॉल्ट आहे 99 रुपयाचं. 1 kg शुगर पॅकेट, सोप पास्ता आहे, वाळलेलं खोबरं, आणि ही आहेत 3 बुक्स. म्हणजे किती रुपयाला पडले आम्हाला? 120. 2 नॅपकिन आम्हाला पडले 150 रुपये. आणि लसूण आम्हाला पडला 60 रुपयाला. आणि छोट्या बॉटल 99 रुपये घेतल्या आम्ही. 99 रुपयाच्या बॉटल्स. आणि हे डब्बे 2.
असावेत घरात. आणि हे स्टीलचं पातेलं 150 रुपयाला भेटलं आम्हाला ऑफरमध्ये. हे तो एक निरम्याचं पॅकेट आणि क्रॅक झॅक बिस्किट पुढे 4 का 5 आणलेत. आणि इकडे बघा यो बिस्किट फोडून खात बसलाय. आणि इथं जेमिनी ऑइल, सांजा, कापसी सांजा सुद्धा आहे. अजून काही भरपूर असा बाजार झाला आमचा. ठेवायला जागा नव्हती आज गाडीवर, डिग्गी भरून सगळं उरलं होतं पुरते. गरम मसाला, क्रॅक झाला, डाळी, मिक्स डाळी, आणि तो हरभऱ्याची डाळ, कधीतरी पोळ्या वगैरे करायला येते, आमटी वगैरे म्हणून. आणि तो कोलम तांदूळ आणि इडलीचा तांदूळ आहे, अर्धा किलो आणले. आणि सोना मसुरी वडा तांदूळ. आणि हे बदाम तर किती महाग झाले तरी बापरे. 580. आम्ही गेल्या बारला आणलं होतं तेव्हा मोठा पॅकेट आणलं होतं, त्यासाठी आम्हाला इतके दिवस गेलो. 580 रुपयाचे बदाम. आणि माझ्या सगळ्यात आवडतीचा शाबू, हे जिरे, हे रागी. मखाने ते घरात असल्यामुळे यशला काय मखाने आणले नाहीत. घरात पॅकेट होतं, गेल्या बारला 800 रुपयाचं पॅकेट आणलं होतं मखाणीचं, त्यासाठी आणलं नाही. आणि हे जी आम्हाला भेटली 700 रुपयाला एक किट. हे कसं बसलाय बघा. 25 रुपयाचं नारळ आणलंय. नारळाची किंमत तुमच्या इकडं, ओल्या नारळाची किंमत किती आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे 25 रुपयाला भेटतोय. ह्याच्यापेक्षा छोटा 25 रुपयाला मार्केटला भेटतो, आणि हो भेटतोय तो 50 रुपयाला भेटतोय आमच्या इकडे. खरं ते मॉलमध्ये 25 रुपयाला. आणि ह्या पिशवीची किंमत किती असेल? 25 रुपये मॉलमध्ये. तर असा काय आमचा बाजार झाला. मस्त असं एवढ्या सगळ्या बाजाराचे पैसे गेले. एवढं सगळ्या बाजाराचं पेमेंट झालं 3,333 रुपये झालं टोटल अमाऊंट. आणि दुसऱ्या मॉलला गेलेले त्याचे वेगळेच, म्हणजे 5,000-6,000 रुपयेपर्यंत आमचा बाजार झाला. एवढं सगळं. हो ग, होय नको. आणि तिकडे भांडे बघा, तिथं देऊन ठेवलेले भांडे तिकडे नेऊन ठेवते सगळं रस्त्यातनी. तर ओके, बाय, गुड नाईट. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला असेच व्हिडिओ आमचे पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असा सपोर्ट करा. ओके बाय. यश खेळायला इथं जेवण ते झालं, जेवण वगैरे करून आलो. इथं पाणी संपलं होतं, पाणी बघायला टाकीमध्ये, आता सोडले पाणी. व्ह्यू कसा आहे बघा, वरती आलं की असा व्ह्यू दिसतो टेरेसवर मस्त असा. यशला खेळायला पण भारी आहे, मंदिर वगैरे आहे सगळं इथंच जवळ.